समनक जनता पार्टीच्या वतीने दीपक बोराडे यांनी जालना लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला। देशाचं संविधान धोक्यात आहे म्हणून आपण संविधानाचं पुस्तक सोबत घेऊन उमेदवारी अर्ज भरत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दीपक बोराडे यांनी देशाचं संविधान सोबत आणलं आणि उमेदवारी अर्ज भरला। यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की मागील 25 वर्षांपासून भाजपाचे उमेदवार दानवे यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही न करता उलट त्यांच्या विरुद्ध अपशब्द वापरलेत। ज्या पोलीस प्रशासनाच्या बळावर राज्याची सुरक्षा व्यवस्था सुरळीत चालते त्या पोलिसांवर खोट्या प्रकरणात कारवाई केली। अशा सर्वांच्या वतीने आपण उमेदवारी अर्ज भरत असून आपल्याला मोठा पाठिंबा मिळत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। समनक म्हणजे सर्व समान समानता आणि या समनक जनता पार्टीकडून मी अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केला। परंतु त्यापूर्वी जालना जिल्हा विजयंती भटके विमुक्त ओबीसी बहुजन समन्वय समितीचा मी अधिकृत उमेदवार आहे आणि या सर्वांच्या वतीनं आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला। ज्या देशामध्ये हे संविधान सर्वोपरी आहे पण हे संविधान धोक्यात आहे म्हणून मी संविधानाची प्रतिमा घेऊन या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये प्रवेश केला होता। या जिल्ह्यामध्ये मी त्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात उमेदवारी लढतो। ज्या बळीराजाच्या भरोशावर ही समाजव्यवस्था आहे त्या बळीराजाला तरी रडतात शेतकरी साले असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांचा उमेदवार म्हणून मी या रावसाहेब दानवेंच्या विरोधात उमेदवारी लढतोय। ज्या पोलिसांच्या भरोशावर खाकीच्या भरोशावर या राज्यातील सुरक्षा समाजव्यवस्था टिकून आहे या पोलिसांचे प्रतिमा मलिन करण्याचं काम दानवेंनी 2021 मध्ये केलं। केंद्रीय मंत्री असताना स्वतःच्या लेटर पॅडवर संविधानिक पदाचा गैरवापर करून 5 पोलीसवाले सस्पेंड करून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं। या पोलिसांचा आवाज बनून मी ही निवडणूक लढतोय। या जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या भरोशावर हे भाजप सत्तेमध्ये आलं। रावसाहेब दानवे 5 वेळा खासदार झाले। या ओबीसीवर अन्याय होत असताना हे चूप आहे। ज्या धनगर समाजाच्या मतांच्या भरोशावर हे सत्तेमध्ये 25 वर्षापासून आहे। याच कलेक्टर ऑफिसमध्ये या धनगर समाजाचं आंदोलन झालं होतं। यांनी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली। या जिल्ह्यातला प्रत्येक नेता धनगर समाजाच्या बाजूने बोलला, प्रशासनाच्या विरोध चुकीच्या भूमिकेच्या विरोधात बोलला, परंतु खासदार रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र हे दोघेही बोलले नाही। या सर्वांच्या विरोधात मी या ठिकाणी ही निवडणूक लढतोय। जे रावसाहेब दानवे या सर्व समाजाच्या विरोधात आहे यांचं नेतृत्व म्हणून मी ही निवडणूक लढतोय।